महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं प्रथमतः ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी कलाटणी आणत या ठिकाणी असलेल्या गोरगरीब जनतेसाठी अत्यंत प्रामाणिकपणे व आपल्या जीवावर बेतुस्तर कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता अत्यंत तळमळीनं काम करणारा एक नेता आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही काम करतो याचा सार्थ अभिमान आहे। परंतु हा अभिमान नुसता बाळगून चालणार नाही, म्हणून आम्ही एक उद्दिष्ट ठरवलं आणि त्याच्यासाठी एक चांगला मुहूर्त शोधला आणि नक्कीच या आमच्या नेत्याच्या वाढदिवसापेक्षा चांगला मुहूर्तच ठरू शकत नाही आणि याच उद्देशानं आजच्या दिवशी साहेबांना मनापासून भरभरून शुभेच्छा देत एक संकल्प आपल्या समोर मांडित आहे की साहेबांच्या हयातीतला पहिला पुतळा या ठिकाणी उभा करायची जबाबदारी सांगली जिल्हा प्रमुख या नात्यानं मी स्वीकारलेली आहे आणि येत्या साहेबांच्या पुढच्या वाढदिवसाच्या पूर्वी तो पुतळा या ठिकाणी उभारलेला आपणास पाहायला भेटेल। पूर्णाकृती पुतळा असेल, किती फूट असेल याची काय? पुतळ्याचं साधारण जे काही मेजरमेंट आहे ते मी पुतळ्या बनवणाऱ्या कलाकाराशी सुसंवाद करून ठरविलेला आहे। साहेबांचा साधारण पुतळा हा 11 फुटाचा असेल, पूर्णाकृती असेल, उभारलेला असेल व त्यामध्ये पूर्ण डिटेलिंग पद्धतीनं काम केलं जाईल। हा कलाकार तरुण जरी असला तर आता नावजलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं उभे केलेले पुतळे आज आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहेत, त्यामुळं त्याची निवड यासाठी आम्ही केलेली आहे। पण जागा कोणती निवडली जाणार? साधारण ह्यासाठी जागा कुणाकडं मागायची माझी तर इच्छा व अपेक्षा नाही आहे, त्यामुळेच मी सांगली जिल्ह्याचं ज्या ठिकाणी कार्यालय या सांगली शहरामध्ये उभारलेलं आहे त्याच ठिकाणी शेजारी असलेल्या माझ्या बंधूकडून ती जागा मी घेतलेली आहे आणि त्याच ठिकाणी मी साहेबांचा हा पुतळा उभारणार आहे स्वतःच्या जागा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।